हे गाईज, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आहे आषाढी एकादशी आणि आम्ही आता सध्या पंढरपूरमध्ये आहे. आणि मामा बघा कसा आरशात बघून पाठीमागं मेकअप करतोय, तोंड पुसितोय. तर गाईज, ब्लॉग कंटिन्यू करा एकादशीचा, घडामोडी दाखवतो आजच्या. तर लाईक शेअर सबस्क्राईब करीत राहा. दानादान 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 दानादान. आणि काही विषय नाही, वारी चांगली झाली आमची. आता आज आषाढी एकादशी, आम्ही आता उद्याकडं आमच्या घराकडे निघू. आणि अतिशय प्रसन्न वाटलं मला वारीला येऊन. आणि आता घरी गेल्यावर काही कर्माचं नाही बाई, महिनाभर इकडे हिंडली, आता काही जीव लागायचं नाही, सगळं वारीचे ध्यान येईन. मग दम्मा दम्मानं आपल्या कामात रम्म होणार आहे. कारण की आपल्याला घरी काही कामधंदे असन, काही हप्ते वगैरे भरायचे असन, तर आता गुपचित कामधंदे बघणे उद्यापासून. आज आषाढी एकादशी आहे, उद्या दिवस माफ आहे तुम्हाला. नाही तर आपले आपले कामधंदे पहा, नाही तर मला जे घरून उचकून देईल, जे घरून पळून येईल, जे रुसून फुगून येईल वारीला, त्यांना बी पासून दनाट कामाला भेटणं भाई. तर चला, कंटिन्यू करा. ते जय हरी. मंडळी, सकाळी सकाळी उठून आपल्या मामानं खूपच मदत केलेली आहे. मामा तुमचं धन्यवाद. पण मामा कुठलं तुम्ही? आम्ही गात देऊळगावची. देऊळगाव राजा. गात 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 देऊळगाव. गात देऊळगाव, परभणी जिल्हा, तालुका शेलू. शेलू, मानवत. भाई, जवळचे माणसं, शेजारी 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 शेजारी, जसं जसं वारीचा प्रसाद भेटतो तसं. मामा तुम्ही यांच्याच गावचं का? तुम्ही परभणी जिल्हा. तुम्ही परभणी जिल्हा. परभणी जिल्हा. परभणी जिल्हा म्हणजे भाई नाद नाही करायचा. 3 टाइम खासदार राहिले संजय जाधव. त्या गावचे शेजारचे माणसं सगळे भेटले आपल्याला, अतिशय उत्तम वाटलं मामा, धन्यवाद. मी आता तुम्ही चालले आंघोळीला, मी बी कधी आंघोळ करतो, आजच्या घडामोडी देतो. आणि आमचे भाविक भक्त पहा कसे कडक कपडे घालून चालले बाई. अरे नाद नाही करायला लागतात सगळे. महाराज महाराज, जय हरी जय हरी जय हरी. तुम्हाला म्हणलो होतं मी, सगळे विठ्ठल होणार, पांडुरंग होणार. हे बघा, आज हृदयात विठ्ठल आहे. याच्या नसा नसा विठ्ठल चढून राहिला भाई यांच्या सगळ्यात. आता सरपंच या इकडं, थोडंसं बाईट द्या. सरपंच, आज आषाढी एकादशी, इकडून या. सरपंच भेटले मला सगळं. कृष्ण हरी. जय हरी पांडुरंग विठ्ठल. सर्वांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि असेच सर्वांच्या घरी सुख समृद्धी नांदो, सर्वांना यश प्राप्ती हो, ही विठ्ठलचरणी प्रार्थना करतो. ही पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो आणि धन्यवाद देतो. जय हरी जय हरी जय हरी. आणि हे विठ्ठल बघा, ह्या विठ्ठलांना कमीत कमी अशा लोकांना शब्द द्यायले, मी वारीमध्ये आहे तोपर्यंत मी काही बोल आईस करा. मी जेव्हा येईन ना गावाकडे, तेव्हा पुरी याचा सगट वसूल करणार आहे मी डायरेक्ट नॉनस्टॉप मध्ये. आणि हे पांडुरंग रामकृष्ण आणि हे हरिभक्त पारण, हे बँकेचे मॅनेजर, हे सोडणारे. नाना, आज कसं वाटतंय आषाढी एकादशी? हा, अतिशय उत्तम वाटतंय ना? हो, स्नान झालं का? ओके ओके, थँक्यू. बघा, वाघुलेच ना नाव सांगतो पूर्ण, पटापटा. अरे वाघुले, पूर्ण नाव तो ना, बाई वाघुले. रेणुबाई वाघुले. हा. बाई महिना झाला माझ्या सोबत हे वारी करती. काही पै चालती, काही गाडीत बसती, पण काही होईना विठ्ठलाच्या दारात येऊन मुंडकं टेकलं का नाही? टेकलं ना? चांगलं टेकलं का? विठ्ठल दिसला का? दिसला भाई, दिसला. आई, वारी चांगली गेली का? पण छान गेली का? तो ही वारी सांग पटकन. हा, मजात गेली का? एकदम खणखणीत आहे. तरी बाई आईचं नाणं, हा, नाईचं नाणं खणखणीत, टॉपचा विषय. मंडळी, हे आमचे मोठे पाटील, हे म्हणे माझी लक्ष्मी आली नाही, बारीला लागली. पण आता त्यांची लक्ष्मीला भेटले, ते लगे गळ्यात गळा घेतला भाई. असं ते म्हणे मला रुक्माईच भेटले म्हणे डायरेक्ट. कसं वाटलं बरं वारीला? महिनाभर चाललं म्हातारं तुमचं, माहिती का? गाडीत बसलं नाही, काही नाही माहिती का? मनापासून चाललं. आणि तुम्ही म्हणता मा फोटो नका काढू. किती भारी दिसते बरं, नाकात न ते झणझणीत आयटम. तर मंडळी, आम्ही झालं फ्रेश वगैरे, आता कपडे घातले भाई मी. आणि गाडी तिकडं मागं लागली तिकडं. आणि आमचं स्वयंपाकाचं ज्यादा फराळाचं तिकडे. तर तुम्हाला आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा मित्रांनो. हा, विठ्ठलाचं नामस्मरण करा. हे काय चालू आहे ओ जाना भाऊ?
ओ जाना भाऊ काय आहे नेमकं? हे आपले राहायचं भाडं जमा करणं. तर गाई इथं राहायचं भाडं जमा करत आहे बळीराम घोडके आणि जनार्दन भालेकर. तुम्ही कपडे काऊन चेंज केले? तुम्ही विठ्ठल झाले होते. अरे आता हे कापूस करायला लागेल भैया. अरे भैया बगडा झाला होता तू. बोला महाराज हरिभक्त पारायण वैजनाथ पठाडे महाराज, सांगा काहीतरी 2 शब्द सकाळ सकाळ. आषाढी एकादशी वारकऱ्यांना नवीन नवीन खूप सुंदर अशी वारी झाली. नवनाथ महाराजांनी खूप सुंदर नियोजन केलं. हा चांगली सोय होती शेवटी सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि खूप सुंदर नियोजन असं झालेलं आहे. परमेश्वराचे खूप खूप धन्यवाद. तसेच निपण सर्व वारकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. कसं चाललं? म्हातारीत फोन आलता का? हा म्हातारी सांगितलं का ओपा धरला म्हणून? हा सांगितलं ना. आगे टवटवी ते माना मोखडा दिसला का कसा मोखडा? आमच्या गावचे मोठे पाटील त्यांचा जीव गुंतला होता लक्ष्मीमध्ये. लक्ष्मी भेटली का? खरं तोंडान सांगा भेटली का नक्की? वा कसा खुश झाला बाई मोठे पाटील. मामा कसं आहे? छान छान आहे का? कशी राहिली वारी? एकादश धरली का? सांगा शुभेच्छा एकादशीच्या. शुभेच्छा म्हणा. हा चला चला. एकादशीच उपवास धरला का? हा उपवास टवटवीत आहे का? पण आता हा छान छान आहे ना. चाफे कसं आहे? जय हरी कसं आहे? बरं आहे ना? चाफे पाटलाची रात्री बैंगन मसाला पंगत होती बाई आणि बळी दादा ते पैसे वसूल का? बांधाच भाऊ काय सांगसान बायकोला? बळी भाऊकडे गाडी अंडरॉल म्हणतो खेळायला. सांगा कशी चालली वारी? छान गेली का भाऊ? सांगा काहीतरी. हा भाई हा पठाडे मामा अरे सांगा. भाऊसाहेब मामा हो भाऊसाहेब मामा सांगा. हंडे मामा हा मस्त. विठ्ठल भेटला का? भेटला का? पण बर बर. श्रीराम मामा कसा गेला परवास? छान भेटला का विठ्ठल? भेटला ना. हा भाऊ कशी गेली वारी? चांगली गेली का? जोरात सांगा. चांगली गेली का? विठ्ठल भेटला का? हा चांगलं का? विठ्ठल भेटला का? इकडे पहा वरती ते पैसे जाऊ द्या. विठ्ठल भेटला का? छान छान झालं का वारी? पखा तो आज करी बंकर तो पखवा त्यांच्या पैसे. मामा पैशाचं राहू द्या. ओ इकडे पहा ना वारी कशी झाली? छान छान झाली ना. म्हातारी सोबत होतो म्हणून अतिशय उत्तम गेली समजा. हा इकडे पहा ना. तर मंडळी गाईचा असा विषय हे आपल्या गाडीतले कस्टमर आहे आणि काही विषय नाही टॉपचा विषय. आता त्यांची बाईट घ्यायची आपल्याला. आज आखाडी एकादशीमुळे त्यांची बाईट घ्यायची आहे. आता ते दररोज संघ होते माझ्या त्याच्यामुळं काही विषय नाही आहे. विषय टॉपचाच आहे वारी पंढरीची. तर बळी दादा तुमचं पूर्ण नाव सांगा आणि सगळ्याचे पूर्ण नाव सांगा. सांगा नाव. माझं नाव बळीराम घोडके, बळीराम घोडके, राहणार परदरी. राहणार परदरी. आषाढी वारीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तर मंडळी कशी गेली वारी? वारी एकदम आनंदाने गेलेली आहे. तर काहीच मामा. माझं नाव रामेश्वर विठ्ठल घोडके. रामेश्वर विठ्ठल घोडके कशी गेली वारी? एकदम छान. अतिशय प्रसन्न वाटलं ना? वा वा. विठ्ठल भेटला का? भेटन आता जुने भेट झाली. ठीक आहे ठीक आहे. तर मामा देवीदास विश्वनाथ घोडके, देवीदास विश्वनाथ घोडके परदरी. परदरी कशी गेली वारी? एकदम छान झाली. परवास कसा झाला? एकदम छान झाला. बर येई मामा पूर्ण नाव सांगा. रामेश्वर भावलाल घोडके. रामेश्वर भावलाल घोडके कशी गेली वारी? एकदम छान. छान गेली ना? उत्तम गेली ना? ओके मामा. गोपीचंद पर्वत शेलार. गोपीचंद पर्वत शेलार. पर्वत शेलार. शेलार. भाई मामा कशी गेली वारी? एकदम आनंदामध्ये. आनंदाने गेली ना? एकदम शुभ जेवायला. हा आता परत येणार आहे ना? हा वारी चुकाची नाही. हा. तर मामा शरद मुरलीधर घोडके, शरद मुरलीधर घोडके राहणार परदरी. राहणार परदरी. सांगा काही एकादशीचं तुम्ही. एकादशीची सर्वांना शुभेच्छा. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तर बाबा नाव सांगा पूर्ण. विनायक भावराव घोडके. हे आमचे पकवाती करी त्यांचं मनापासून धन्यवाद पहिलं आणि
सांगा काही वारीबद्दल सांगा. वारीचा अनुभव सांगा. वारीत काय किती आणलं? किती दिवसांनी किती वर्षापासून वारी करतात? मग इकडे झालं 25 वर्ष. 25 वर्षापासून वारी करते. मित्रांनो, खरं म्हणाला आम्ही त्यांचे पाय धरायला पाहिजे. त्यांचं खूपच मोठं योगदान आहे, कारण की ते स्पेशल पखत वाजकरी आहे. त्याच्यामुळे त्यांचा नाद नाही करायचा भाई. जय हरी माऊली. हां, आजचे चहाचे अन्नदाता, चहाचे अन्नदाता नाव सांगा पूर्ण. बाबासाहेब भालेकर. बाबासाहेब भालेकर यांच्याकडून चहाचा पंगत आहे पंढरपूरमध्ये एकादशीची ना. हा, तर काहीच चहा पितो आम्ही. नाद नाही करायचा. मोठे पाटलांना होऊन चहा पाज राहिले भाई. खरं सांगा माऊली. मोठे वाटले मग होऊन चहा पाहिजे राहिलो. होऊन माणूस डायरेक्ट नॉन स्टॉप आहे का हो? दिलदार माणूस आहे. हे सगळी एकादशीचं फराळाचं नियोजन चालू आहे आणि हे सगळे भाविक भक्त आता फराळाचं करत आहे. तर भाई आलू वगैरे टाकलेला आहे आणि आता हालिनार आहे पठाडे. साबुदाणा खिचडी का? साबुदाणा खिचडी भाई. दुपारा श्रीखंड लस्सी. हा भाई. हा बापू, बगरीचा भात, केळी संध्याकाळी त्याला भाई. नाद नाही करा दिंडीचा. जे येईन दिंडीत ते खाईन आलू. अशा प्रकारे सगळं फराळ झालं आहे. आमच्या बळे दादाच्या हातची टेस्ट कशी आहे पाहू. आणि हे तिकडं शिजून ठेवलेलं आहे, इकडं बी शिजून ठेवलेलं आहे. इकडे बाप भाई काय सांगसान एकादश आहे आज. साबुदाणा वडा नाही, हे साबुदाणा खिचडी असं सांगा त्यांना. हा, लस्सी पण आहे पुढं प्यायला. पेंड खजुरी. बबन दिंडे नाही, हे बळीराम घोडके. हे हा बबन अन्नदाता हे आणि हे आचारी. हे पंगत यांची भाई आज साबुदाणा खिचडीची. बळीराम भाऊ घोडके आणि स्वतः हालू राहिले, ते स्वतः खाऊ घाल राहिले भाई. नाद नाही करायचा. नाद खोळा भाई. जळगाव धुळा. जय हरी भाई. साबुदाणा खिचडी, हे केळं आणि काय पेंड खजूर. पेंड खजूर, केळं, इकडं लस्सी आणि साबुदाणा खिचडी, पापड भाई. नाद नाही करायचा भाई. तुला काय करते? भाई आता सोडायचं नाही. आज एकादश आहे. हे बा, एक बी सोडायचं नाही. आम्ही बसलो फराळाचं करायला. सरपंच काय काय मेनू आज? हा, आणि लस्सी पण आहे भाई. विषय टॉपचा आहे. आम्हाला आत्ताची चिप्स आली आणि फेंड खजूर थोडी टाका भाई. थोडी टाका, थोडी घ्या भाई. पेट खजूर दर्शी, पेंड खजूर, साबुदाणा खिचडी. आपण दर्शी दाम म्हणा. उलशी उलशी. बस बस बस. टाका टाका दर्शी. विषय टॉपचा आहे. आणि अशा प्रकारे नियोजन आहे. कसं आहे बळे भाऊ? ओ बळे भाऊ, बळे भाऊ ओके का? सरपंच ओके, अतिशय उत्तम भाई. आता मी हा मंडळी, मी फराळाचं करतो. भाजी झालेला आहे फळाचं. छान चिप्स, पेंड खजूर. केळी ठुलणे का तुम्हाला? हां, ए रुद्रा केळी दे ना चालू. हा अतिशय उत्तम आहे साहेबा. मला नका ठेवू, आम्ही घेतले. गाडी लस्सी बी आली बाई. लस्सी कमीत कमी 3 पॅकेट पिलो मी. आता नाद नाही करायचा भाई अन्नाला आणायचा. मंडळी फराळाचं करून घेऊन आम्ही आता इकडं बैठक घेतलेली आणि हे म्हणते पाऊस आल्यावर पेक्षा घरी चला म्हणते आणि हे म्हणते
दुवद सोडून जाऊ काला काला करून हे गावंदे आपल्याला काला करून येणार ते डायरेक्ट काला करून येणार डायरेक्ट काला करून येणार गावंदे आपला हे पिवळे शर्ट हा काला करून येणार हे सगळ्यात मोठे भाविक की त्याच्यामुळे काही येत नाही याला फक्त एकदा हरिपाठ म्हणायला लावा तुम्ही बरोबर सगळं गणित सांगत ऐक नाही एकदा म्हणून दाखवा त्यांना म्हणून दाखवा अरे बाबा मग आता काला कसा करणार आहे तुम्ही सांगा तर भाई विषय नाही आहे फराळात छान छान झालं ना तर चला आम्ही चाललो दही आणायला आणि हे आप्पा गावंदे आप्पा आम्ही दही आणायला चाललो केळं खरं आम्ही दही आणायला चाललो जुळा दही आणा गावंदे आप्पा केळं खरं आहे आम्ही चाललो ओजे ओजे आम्हाला काय कडे माठात खेटून दया दुकान येते जायचं दही आणला तो केळं खातो आम्ही काहीच विषय असा आहे भाऊसाहेब मामा भेटले गावंदे आप्पा महाराज हे महाराज आता काही विषयच नाही आज एकादशी भाऊसाहेब मामा चला कॉफी पाहिजे तर मी म्हणलं मी कॉफी नाही पित ते दुसरे पित त्यामुळं म्हणलं चला आलो हे ठाट आमच्या दिंडीचा हे विषयच नाही कसं चालू आहे मामा दिंडी कशी राहिली पण एकदम ओके ओके राहिली ना विठ्ठल भेटला का भेटला विठ्ठल हा विठ्ठल खरंच साक्षात भेटलेला आहे आम्हाला महाराजला गावंदे आप्पाला विठ्ठल भेटला तर भाई विषय असा आहे एकादशीच्या मनापासून शुभेच्छा आणि आम्ही चहा घेतो कॉफी गिफी घेतो हा चंद्रभागाला बी पाणी आलं म्हणे ते म्हणे पहिले हे लोक हाकलून द्या म्हणे हा दगडी पुढं लोक पाणी आलं भाई ते म्हणे पहिले लोक हाकलून द्या म्हणे दिल्ली तर चला काहीच आज आहे द्वादश येही आम्ही चाललो आंघोळीला सगळे हे सगळे पाहुणे सगळे मोठे पाटील आंघोळीला चालले का चला 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 आंघोळीला आंघोळ करतो घराकडे जायचं आम्हाला खूपच खुशी होत आहे तर मंडळी आम्ही सगळी गँग आम्ही आता भीमा नदीमध्ये स्नान करायला चाललेलो आहे आणि आम्हाला आता घरी जायचंय काल्याचं जेवतो भाई मी ते काय म्हणते ना काय म्हणते दुवादा सोडितो दुवादा सोडायची आणि खरखर घरी निघायचं पाटील लगे बैल दाराचे खर 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 वक्कर आणायचा हां दूध काढायचं संध्याकाळी झुलत यायचं माझ्यापाशी ताण नाही घ्यायचा हां टेन्शन नाही घ्यायचं पाटील कस काय भाव ना थँक्यू आंघोळ केली सगळे सगळे आता मोठे पाटील आंघोळ करून आले इथे पहा थंडी गाऱ्याचं भाई पाटील पहा कशी आंघोळ दुवाद सोडणं चालू आहे आमची आणि हे सगळे भक्त हे मामा हे पाटील मामा हे सगळे सगळे दुवाद सोडले दुवाद सोडली म्हटलं घर गाठणार आहे आम्ही कारण की आम्ही खूपच वेळ व्हायला घातलेला इकडे आता हां त्याच्यामुळे काही गोष्टी समजून घ्या तुम्ही जे खाईन वरण ते दिंडीत मरण असं काहीतरी विषय म्हणते पण मला वरण खायचं आहे परत परत वारीला यायचं आहे लोणचं सांगायला या म्हणा दिंडीत हा सांगायला मामा या म्हणा दिंडीत या सांगा म्हणा वरण खायला या म्हणा सांगा काही बॉबिंग खवा मोरा आम्ही थांबलेलो आहे इथं बार्शीला सीएनजी भरायला आणि सीएनजीला खूपच नम्र आहे आणि आज पहिली बार भरतोय मी पुण्यामधून जसं निघलं तसं आज पहिली बार सीएनजी भरतोय त्याच्यामुळं काय विषय नाही तर चला गाईज आणि बाबाची लक्ष्मी घरी खूपच वाट बघत आहे त्याच्यामुळं म्हणलं लवकर चला ह्या बाबाची पण लक्ष्मी वाट बघत आहे त्याच्यामुळं म्हणलं घरी चला बाबा इकडे थांबा ह्या बाबाची पण लक्ष्मी घरी वाट पाहती हा त्याच्यामुळे लवकर चला म्हणे येत होते सकाळी हा तर मंडळी आम्ही आता दिवस सोडून करून दिवस सोडली आता आम्ही निघलो संभाजीनगरला हे सगळे भाविक भक्त आता जेवण खाऊन निघलेले आहे बघा हाय करा जय हरी चला पुंडलिकावर जय हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय तर मंडळी आम्ही आहे बार्शीमध्ये सीएनजी भरायला थांबलेलो इकडं आणि
आता आम्ही चाललो पंढरपूरहून घरी. आम्हालाच कळलं नाही आमची दिवस कशी गेली. पण मला एक वाटतंय, घरी जायच्या टायमाला थोडंसं वाईट वाटतंय मला. मला सांग का बरं? तर समजून घ्या काही गोष्टी. मी पूर्ण वारीला दिवस दिलेली, त्याच्यामुळं मला म्हणजे खरंच करमत नाही आहे. कसं गेले दिवस कशी नाही ज्याचं त्याला माहीत आहे, पण मला नाही करमत आहे मित्रांनो. काय सांगून पाहिलं, कारण की हा सोहळा परत येणारा नाही आहे. ह्या गोष्टी समजून घ्या तुम्ही. कारण की आम्ही राहिलेलो आहे वारीमध्ये, त्याच्यामुळं आमच्या मनाला जाणवतोय काय होतं आहे ते. मी सांगू नाही शकत शब्दामध्ये हा सोहळा, पण मी प्रत्येक वेळेस येणार आहे भाई. कोणी भांडलं टणलं काही अडचण नाही आपल्याला, पण आपण येणार आहे. आपण पेशल येणार आहे भाई. तर चला काय आता. तर गाईच आम्ही लागलेला आहे येरमाळा ते संभाजीनगर हायवेला, म्हणजे सोलापूर संभाजीनगर हायवेला. आणि आम्ही एंट्री मारलेली आहे CNG भरून पुढं. आता आम्हाला जायचं कुंतलगिरीला. तिथं आमच्या भाविक भक्ताला पेढे गिडे घ्यायचे मित्रांनो. काही विचारात असतो, प्रसाद न्याय लागत असतो पण घरी. तर चला. तर गाईज आम्ही आलो आता इथं कुंतलगिरीला पेढे गिडे घ्यायला. हे बा सगळ्या पेढ्यात दुकान आहे इकडं आहे. सगळा विषय तो आपला पेढे 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 जे खाईन पेढे ते होईन येडे आहे की नाही. क्वालिटी क्वालिटी पेढे 320 रुपये किलो भैया. चला पेढे घेतो. तर मंडळी 300 रुपये किलो पेढे भक्तांना घेतले आमच्या. हे पेढे इकडे पण पेढे. हे पेढ्याचे रान कुंतलगिरीचे पेढे. जे खाईन पेढे ते होईन येडे. असं आहे, आम्ही आता राजापूरच्या पॉईंटवरती थांबलेलो आहे चहा वगैरे घ्यायला. आमचे भाविक भक्त अतिशय उत्तम प्रतिसाद मिळते. आणि त्यांचा विषय असा आहे, खूपच छान दिसतंय. बाबा कशी झाली वारी? छान छान झाली ना मामा? ये ही वारी एकदम छान 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 झाली ना? महिनाभर काही ताण नाही झाला ना? पुण्यावाले बोला. बाबा कशी झाली वारी? छान छान झाली ना? आधी माझ्याकडून काही त्रास वगैरे झाला का तुम्हाला? नाही ना? जहरी मामा आप्पा कशी झाली वारी? त्वऱ्यात सांगा जरा. कशी झाली? छान झाली का? कशी भारी झाली ना? माझ्याकडून काही त्रास? तर माऊली ही पुण्याहून बसलेली माऊली, कशी झाली वारी? एकदम छान झालं. छान झाली ना? माझ्याकडून काही त्रास? नाही माऊली कशी झाली वारी? एकदम छान. छान छान झाली ना? माझ्याकडून काही त्रास? माऊली 712. 1 मिनिट मावली, 1 मिनिट. तर माऊली कसा झाला परवास? एकच नंबर. छान छान झालं ना? माझ्याकडून काही त्रास? अजिबात नाही. मामा कसं झालं वारी? एकदम ओके. छान छान झाली ना? माझ्याकडून काही त्रास? नाही नाही काही नाही काही आप्पा छान छान झाला ना प्रवास? अतिशय उत्तम झाला ना? माझ्याकडून काही त्रास? आप्पा छान छान झाला ना? माझ्याकडून काही त्रास? अतिशय उत्तम झाली ना वारी? अतिशय उत्तम. हा बुड्ढ्यानं लय साथ दिली भाई आपल्याला. बुड्ढ्यामुळे आपली वारी झाली. आता आम्ही तुमच्या हॉटेलला चहा प्यायला थांबलो वारकरी मंडळी. आम्ही पंढरपूरहून आलो. अतिशय उत्तम वारी घडली आमची. आता शेवट तुमच्या इथं हिसाब केला. आता निघलो घराकडं. तर गाईज आम्ही आलो आता काशी विश्वनाथ मंदिर भालगाव फाटा आहे ना. आता हे भाविक भक्त जरा दमन खमन येले पंढरपूरहून. यांना दर्शन गिर्शन करून आणतो एकदा आणि यांना घरी सोडतो भाई, आहे की नाही. तर चला मंडळी, जे करीन महादेवा दर्शन. चला. हे बघू शकता आमचं भालगावचं मंदिर. आता हे सगळे भक्त दर्शनाला चालले. आम्ही पण जातो दर्शन करतो, आहे की नाही माऊली. कसं आहे नंदी आमचा महादेव? अरे मंदिर आहे आमचं महादेवाचं भालगाव फाट्यावरलं काशी विश्वनाथ मंदिर. कसा विषय. पुण्याची गणना वाजा वाजा बाबा. असं आहे मंदिर.
कसा आहे टॉपचा विषय? काही दर्शन गिर्शन झालं आमचं. आता आम्ही आता दर्शिक चालू झाला भाई. आम्ही जवळजवळ आहे घरी पोहोचत आलो आणि पोहोचला झाला. इकडे माऊली आपण लय पुण्यवान आहे भाई. हां आज आम्ही लय पुण्यवान आहे पण लोक आमची किंमत करीत नाही. खरं नाही. तर चला सगळे भक्त मस्त दर्शन गिर्शन करून आबाद निबाद बसलेले आहे भाई. आणि मस्त दर्शन गिर्शन करून आणि मस्त आबाद निबाद बसले. आता इथून घर राहिलं 5-6 किलोमीटर. यांना सोडतो भाई मी मस्त आरामात ओकेमध्ये. कसा राहिला परवास तुमचा? छान राहिला ना? ओके अतिशय उत्तम ना. आप्पा हरले ते पण सापडे काही विषय नाही आहे की नाही. आप्पा हरले होते पण सापडे भाई काही अडचण नाही. 2 घंटे सापडायला गेले नाही ना आप्पा भाई. तर मंडळी मी आपले सगळे कस्टमर वगैरे सोडले मित्रांनो आणि मी आता चाललो घरी. लय ठेम झाला ते म्हणे पाऊस चालू झाला भाई अचानक मध्ये तिथं त्यांच्या घरी परदरीला. मग तिथं बसलो दर्शिक चहा घेतली त्यांच्या सगळ्यांच्या घरी. मग आता मी चाललो घराकडं. मला रस्ता दाखवतो एकदा आणि मग तुम्ही मला सांग काय नियोजन आहे. चला गाईज पण मला कर्माचं नाही 2-4 दिवस. का बरं? माऊलीचा सोहळा एकदम भारी होता मित्रांनो. मला खूपच आवडला. तर चला हे बघू शकता रस्ता आणि मी आता चाललेलो आहे घरी. त्याच्यामुळं असं आहे गावाची पाठी पाहिल्यावर मला लगे असं वाटलं का मी ना कुठंतरी आलो. हे बघू शकता आपलं गाव ची पाटी दिसली. हां इकडे वृंदावन हॉटेल. आता मी चाललो मित्रांनो घरी. अरे विठ्ठला आणि हे मंदिर बघा नितीन गरडवांचं कसं लोक दिसतोय त्याचा पावसामुळे. ही नाद नाही करायचा. तर चला काहीच. आणि सरपंचाची गाडी उभा आहे मित्रांनो. हे सरपंचाची गाडी पण आहे. सरपंच हात उघड आला आपल्या कारण की ते काल एकादशीच्या दिवशी आले. आम्ही धुवं सोडून सगळेच निघलो. चला घरी पहिलं. त्यात पावसानं दणका त्याला मित्रांनो काही अडचण नाही. चाललो वजे गावामध्ये. आणि कंपनीचं काम बरंच होतं आला मित्रांनो. आता पहिल्यांदा झालं होतं. आणि काहीच आपण जना भाऊ यांचे वडील भेटले. थांबा. तर मित्रांनो आपल्याला भेटले राधा आप्पा. आताच येऊच राहिलो. चाललो होतो घराकडे. तुम्ही दिसले. तुमचा हात दिसला मला. आपण हात मोडून घेतला मित्रांनो. कस का झालंय? ते पडलं होतं घेऊन उतरता. असं नाही करायचं आप्पा. वय ओव्हरऑल तुमचं. मी रोज पाहते तुमचा व्हिडिओ. रोज पाहते तुमचा. अरे प्रतिसाद भाई. कोतरे भलते जीव लव राहिले ना मला. लगे रोज पाहते मी. बरं काहीच आपल्याला बोलतो तरी आपण मारलेले आहे गावामध्ये एंट्री. आणि पावसानं खूपच धुमाकूळ घातलेला आहे बहुतेक असं मला वाटतं. ऐसा जाणार आणि आम्हाला दिसलेले आहे कोणीतरी. तर काहीच विषय असा आहे तर मंडळी आता विषय असा आहे. आता गावात एंट्री तर मारली मित्रांनो.
मी आता पहिलं घरी जातो, फ्रेश होतो, मग हे मुली बघा कशा बसल्या आणि अतिशय भारी वातावरण झालेलं आहे आणि नाद नाही करायचा दिंडीचा असा विषय झाला आणि खूपच गड्डे पडलेले आहे गावात मध्ये आणि सरपंचांना लक्ष देणे असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. तर गाईच माझी मुलगी बघा बघा ती कशी करते. सांगा तुम्ही आता तुम्ही सायकल खेळू राहिली आणि हे बारीक बारीक पोरव. जय हरी पांडुरंग विठ्ठल परमेश्वरा. काय चाललं कवल्ले? कसं आहे शाळा गेल्या? कसं काय रे? हा तर भाई आमचं आता काय आता पास हो गई एकदा फ्रेश होतो. आणि हे बघा आपलं घर आणि गाईच असा विषय आणि घर तर खूपच वातावरण झाडं झुडं पाहून जरा बरं वाटू राहिलं. आता काय दैनच आहे म्हणा. तर मंडळी इथं लय बी आपली पहा अशी दैन आहे बाबा. तर भाई असा विषय गाडी लयली आणि माझी मुलगी आली. माझी मुलीचं टोन पाहून माझं मन असं प्राप्त झालं. काय झालं बाई? काही नाही. कशी तब्येत तुझी? छान. शाळा वगैरे चांगली. नक्की? हा. मला घरात ऐकवा गेल्या गेल्या काही भेटणार नाही ना असं ऐकायला? नाही. नक्की? हा. हा हा. तर गाईज आपली बॅग वगैरे काढा पाठीमागून. थोडासा परसाद आणलेला आहे तेवढं घ्या. तर गाईज चला. आणले. मला खूप मिस करत होतो मी. ऐ इकडे कसा आहे तू? आम्ही पंढरपूरला गेलो. व्हिडिओ पाहिले का आपले हा. सगळे? नाही दान पाहिले. अरे काय माणसं तुम्ही, व्हिडिओ पाहिले नाही म्हणलं अवघड झालं. सगळं गाव व्हिडिओ पाहत होतं आमचं. तर चला विषय असा आहे, आमची एक गाडी मागून आलेली आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता जनाभोवंती चाफे अजून बरेचसे आमचे भाऊ महाराज सगळे आले बाई. कोणी बियागे घेऊन आले, कोणी काही तर कोणी काही. हे काका भाई हे स्वागत चालू यायचं डायरेक्ट स्वागत चालू भाई लगी. आमचे बंधू आले खाली. कसं आहे भाऊ? छान आहे का? आम्ही कवाची पण आलो. आम्ही आता आंघोळ वगैरे केली, आता फ्रेश झालो आम्ही. आता तुमची कशी झाली वारी तुमची? टकाटक मध्ये. मी लवकर आलो पण तिथं परदेश गेलो. काहीच विषय असा आहे, माझा मुलगा आलेला आहे पण त्याचं काहीतरी वेगळंच चालू आहे बाबा. त्याचं काहीतरी चालू आहे. पप्पा यानं घोडा धरला. आमचा पुतण्या आणि याचा अवतार पाय दाखे भाई. येणे घोडं धरलं म्हणे आज मळ्यामध्ये आणि मी पंढरपूरहून आलो दमून खमून. मी म्हणतो घोडं धर अवतार पा कठीण पा. त्याचं मला माहिती पण सुतूक पडलेला मग त्याच काही विषय नाही भाई. मी आवडतो आप विषय असा आहे, तुम्हाला म्हणलो होतं मी रस्त्यानं माझी रुक्माई घरी. रस्त्यानं नाही, रस्त्यानं सगळी तुम्हाला माहित होतं काहीतरी विषय आहे. तर चला माऊलीचं दर्शन घेतो एकदा. तर गाईज मी आलो फ्रेश वगैरे होऊन गल्लीला हिंडत पंढरपूरहून आलो. बाबा भेटले बाबा, जीवात जीव आला, मस्त वाटलं मला. सांगा काहीतरी. काय झालं होतं? एक बाई बोलत होती, काय म्हणत होती? आपण पंढरपूरला आलो बाबा गाईज आपले ब्लॉग दररोज बघत होते मदर व्हिडिओ पाहत होतो बा. तर बाई आणि इकडं भेटले आम्हाला भावले. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. कसं आहे? मजा येते का? हा कसं काय? हा
चांगलं आहे एकदम ओके. हो जय हरी. कशी गेली आखडी एकादशी? भाई काय तू कधी आला? अरे वा मग भाऊ, तुम्ही आल्याच नंबर लय लावू. हा अवघडच बाबा तुमचं. हा काय गायब झालं म्हणून का तिची गाडी? हा विषय असा आहे, गोरखला दिलं मी मागं सोडून मी आलो रिप 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 नॉन स्टॉप मध्ये डायरेक्ट. ती 2-3 भाकरी रगडील्या, 2-10 सोडली, लगे शेल्फ मारणे, पब्लिक टाकणे, रप रप 7:30ला लगे पंढरपूर सोड दर्जवली. कसा राहिला या? मस्त प्रवास. कसा? छान 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 कळली तुला वारी कशी आहे? ओके मस्त लागेल. हा पुढे वर्षी येणार आहे का? नाही आता 5 वर्ष बंद नाही करायची, हा मग नंतर होईन काय होईल. बरं भाई, काही विषय नाही, मी बी येईन बाया. हा. मी बी 5 वर्ष बंद करणार नाहीये. हा पुढच्या वर्षी आम्ही स्पेशल गाडी करणार आहे, डायरेक्ट डायरेक्ट नॉनस्टॉप. हा इथून आपण तिथून तुकाराम नगर म्हणून जस्ट निघायचं पै बस लगेच डायरेक्ट लगे आळंदी. आळंदी. तर चला गाईज, भेटला मला ह्यो अतिशय छान परत झाला याचा. तर भाई हे अदुगर झाले, रात्री आले, हे 2 तास नाही सोडली आणि तसे झाले. कसा राहिला प्रवास? अति सुंदर. नेनो तुझा रे लईच भारी राहिला. भाई नाद नाही करायचा, तुम्ही पाहिला असेल सगळं, काही विषय नाही. तर भाई मी आलो घरी. मग हा पोऱ्याचा काय वेगळा ठाट चालू आहे सध्या, सायकलीचा, त्याचा अभ्यासाचं काय चालू काही मी. अभ्यास कस का चालू गाई? कसा खरंच का डाटून? भाई तिथे कसा चालू आहे खरंच सांग. हा भाई आता मी त्याचा अभ्यास चेक करतो भाई. पहिलं मला भूक लागली यार, मी सगळे 6ला जेवे मित्रांनो. तर काही आता परसत गेलं थोडे आणलं तरी. भाई मी बसले घरी, मी पोरगी माया संग जेव राहिली, पोरग जेव राहिलं भाऊ. आता काय तिने अभ्यासातले केला मी नाही, त्याच्यामुळं आता आमची पोरगी बागाची भाकर खाली दाना आम्ही भाकर खातो. गोबीची भाजी आहे. आहे ना खायचं मग काहीच करायचं आहे ना दा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि फॉलो करा म्हणा, फॉलो करा. आणि झोपून राहा म्हणा आता. आता झोपून राहा. हा मस्त आराम करा म्हणा. पंढरपूरचे दमणारे गिमणारे पै चालणारे आराम करा म्हणा आता. सांग त्यांना. पंढरपूरचे दमणारा आराम करा. तर भाई मी झोपतो भाई आता. मग तर बिमार पडायच्या मागं दिसतो भाई. तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भाई. भेटू कधीतरी आता.